गुड मॉर्निंग मित्रांनो गावावरून. कसा वाटला तुम्हाला कालचा ब्लॉग जे मुंबई ते बीडचा? ओके. सो त्याच्यानंतर काल ना भगवानगडावरती आम्ही गेलेलो दुपारी. सो तिकडनं दिंडी प्रस्थान झालेली आहे आणि मी दिंडीतच जाणार, दिंडीसाठीच झालं. पण तुम्ही म्हणतील की तू गावाला परत काल. सो कसं माहिती आहे का, जो दिंडीमध्ये ना प्रत्येक गावातनं गाडी असते, त्या गाडीमध्ये आपलं सामान वगैरे ठेवायचं असतं. तर ते सामान ठेवण्यासाठी ती गाडी आमची इकडनं जवळच मुक्काम येणार आहे दिंडीचा. सो तो येणार आहे उद्या संध्याकाळी. सो त्याच्यामुळे विनाकारण तिथे जाण्यापेक्षा, कारण की सामान मोठं आहे तर सामान घेऊन त्यांना दुसरी गाडी नाही आपल्याकडे तिथे ठेवायला, त्यामुळे मी वापस आलो आहे. पप्पा दिंडीतच आहेत, पप्पाला एक छोटी बॅग दिली. सो आता मी उद्या जाईल परत दिंडीमध्ये. मग दिंडीमधून आपण पायी पायी दिंडी सुरू होईल आपली. आता मी चाललो आमच्या गावाला सामान घ्यायला. आपला बल्ब घ्यायचा आहे, बल्ब वगैरे घेतो आणि वापस घरी जाऊ आपण. आमचा बोका पळतोय. थांब रे, थांब. अरे थांब, अरे थांब बाबा. आपण फुटू काढू फोडू. हा नक मारलं नाही लागलं ना रे? तर लागलं. रक्त निघलं बाबा, रक्त निघलं. नाही लय निवांत झोपले का? अय करडा हो. इथं मांजरी, हे बघ इथं मांजरी, करड, छोटे छोटे पिल्ल. सांग तुझं काय नाव? सांग तुला, सांग लवकर नाव. माशी बसली माशी. कुठं पडला तू? कुठं पडला? कुठं पडला? कुठं लागलं तुला? हे कोण आहे? हे कोण आहे? कोण आहे हे? हे कोण आहे? अरे हे कोण आहे? मी कोण? पप्पा नाही तुझे? नाही मग कोणाचे पप्पा आहे ते? हा हा समजत नाही काय म्हणतो काय नो. गाडी कोणाची? ती गाडी तुझी आहे? मी घेऊन जाऊ काय? आजी काय? आजी तुला काय म्हणायचं? तुला काय म्हणायचं? तुला काय म्हणायचं? तुला काय म्हणायचं? दादा कोणाला म्हणायचं? दादा कोणाला म्हणायचं? मी आहे का दादा? मी आहे. तुझी दादा आहे तू? कसा हसत, कसा हसत तू? लई नाचत येड्या. हा येता उघड्या असं वाडी याचा. आता सगळं खापायचं मोर मात्र काही असलं तरी तू जशील, तू चलशील बर का? तू चलशील. हा चलशील चल. चालायला बस नाही चालायला लागल्यावर असे बसूनच जास्त पाहिजे. हा इथून बिडायच का चलशील तू? बसून काही तसं काय काय बसून कोण तिथे? नाही हे एवढा योग फेरा हाणायचा मग सगळं झालं. हाणच का? मला काय काय मला काय कुठं बसेल तर व्हायला. आता तुम्ही जे कॉन्व्हर्सेशन बघितलं ना, ते माझे आजी बाबा. म्हणजे कसं आता ते तिथे बसलेत, मी थोडं लांब आलो आहे. किती माहिती आहे तुम्हाला, कुठल्याही घरामध्ये ना सर्वात भारी गोष्ट असते ते म्हणजे आपली आजी आजोबा असणं. आता दुर्दैवानं आमच्या ना सोबत राहता येत नाही त्यांना, आणि गावाला आपलं घर आहे आणि आम्हाला पण गावाला राहता येत नाही जास्त. पण नेहमी आम्ही मेजॉरिटी ऑफ द टाइम्स गावाला येणं करतो आजीबाबासाठी, आपल्या गावासाठी. थोडं भारी वाटलं ना, म्हणजे की म्हणून मी मुद्दामून ते रेकॉर्ड केलं. असं एवढं काही रिलेव्हंट नव्हतं, पण दिंडीतल्या गोष्टी बोलत होते. पप्पाचा जस्ट कॉल झालेला, पप्पा दिंडीमध्ये होते, तो व्हिडिओ कॉल केलेला. म्हणजे खूप भारी वाटलं. आजी आजोबा असणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. काल रात्री पण मी व्हिडिओमध्ये जास्त नाही घेतलं, पण सांगत होते माझे बाबा, म्हणजे ते लहान 6 वर्षाचे असताना दिंडीमध्ये गेलेले त्यांच्या आईसोबत. मग तिकडनं ते नदीमध्ये एकदम उडी मारली होती. नदीला पूर्ण वाहत नदी होती, तर त्याच्यामध्ये त्यांनी उडी मारलेली. त्यांच्या आईने त्यांना कसं वाचवलं, म्हणजे अशा गोष्टी आजी आजोबासोबत मजा येते. आणि मी लहानपणापासून खूप राहिलेलो आहे ॲक्च्युली. मी लहानपणी मला गाव एवढं आवडतं. माझ्या काकासोबत कधी पण मी गावाला येऊन महिनाभर गावाला राहिलेलो आहे लहानपणापासून. त्याच्यामुळे गाव असतं. लास्ट फ्रेम जेव्हा ती बघितली ना, त्याच्यानंतर बऱ्याच तासानंतर मी आता परत कॅमेरा हातात उचलला. म्हणजे मोबाईल हातात होता असं, पण मॅच वगैरे चालू आहे ना. आणि आता माझ्या मस्त कॉलेजच्या 2 मित्रांसोबत बोलणं झालं. एकदम मजा आली. व्लॉगचं डिस्कशन, कसा व्लॉगमध्ये मी इम्प्रूव्ह करू शकतो. यश शिंदे माझा मित्र आणि विवेक कॉलेजचे मित्र माझे. आणि आता हे बघा ना,
आला आवाज. हे फक्त गावाला शक्य आहे. आपलं घरापुढे मस्त ही बाजावरती ते तुळशी वृंदावन, हे चिक्कूचं झाड, इथे ही तुळशी आपली, ह्याच्यानंतर हे लिंबाचं झाड आहे, खूप सारे झाड वगैरे. इथं मस्त बास टाकून मी झोपलो होतो, म्हणजे पसरलो होतो. आणि आता मस्तपैकी आजीने दिलेत मला शेंगा पापड्या. शेंगा पापड्या कोणाला माहिती आहेत मला कमेंट करून सांगा. म्हणजे आपल्या मराठवाड्यातल्या लोकांना तर माहिती आहे बाजरीची पापडी शेंगा. आणि ह्या खातो मी आता. ओके. व्लॉग मला नाही माहिती किती मोठा बनतोय, कसा बनतोय, पण काय आयडिया नाही. कंटिन्यू. डोश्याला कढी जमती. ढोश्याला नाही जमत कधी तशी काही. आपलं खाताय ना असंच खाईन, मला काय एवढं हे नाही होत. बिगर याचं हा बिगर याचं नाही तर डाळ कर, काहीतरी कर. म्हणजे आजीने मी बसलो मस्तपैकी. आजीने मला आणलं एकदम ग्लासभर दूध. आजी आपलं कशाचं दूध आहे हे? दूध कशाचं आहे? आमच्या शेळीचं दूध आहे. शेळीचं दूध पितो. म्हशीचं दूध पण मुंबईला नाही, तर शेळीचं दूध. भारी आहे यार गावाला वातावरण मस्त. आता संध्याकाळच्या टायमाला पीसफुल आहे एकदम. भारी वातावरण झालं एकदम. इथंच बसून आहे मी मग दुपारपासून. आता थोडा व्हिडिओ पण एडिट करतोय तिकडचा आपला उत्तराखंड टू मुंबईवाला. तो मेन चॅनलवरती ॲक्च्युली SLV तेजस. त्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्या प्लेलिस्ट पण टाकून देईल शक्यतो. व्हिजिट करा यार. तो हिंदीमध्ये तिथे व्लॉग्स आहेत आणि ह्याच्या आधी मराठीमध्ये पण बनवलेले आहेत. गो चेकआउट. किती भारी झालं आहे आकाश. वाव. गावची AQI क्वालिटी इज ऑलवेज बेस्ट. वाव. ते बघा गोल्डन आर तिकडे. हा वाव. टायगर. हा आमचा टायगर. चल इकडे चल. उडी मार. चल. त्याचा पायाला ना ॲक्च्युली लागलंय. काय लागलंय काय माहिती. त्याला हळद लावली आता. चल. हे अंगावर नको. नाही. त्यात चावायचं नाही कशी खेळतात ते दोघं. टायगर खेळ त्यासोबत. ते तिकडे बघ जा. अरे इकडे काय तिकडे जा ना. इरे हा तिला धावून A few moments later. संगे वनराजा फौजा दारी तुळस हिरवीगार पाया रामाचा संसार. दारी तुळस हिरवीगार पाया रामाचा संसार. पाया रामाचा संसार. आले राम राजान संगे वनराजा फौजा. आले राम राजान संगे वनराजा फौजा. निळ जांबवंतन पुढे चाले हनुमंत. निळ जांबवंतन पुढे चाले हनुमंत. हे मित्रांनो, तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला? आता रात्र झाली झोपायचे. ॲक्च्युली मी इकडे बाहेर आलेलो होता थोडंसं घराच्या इकडे. व्हिडिओ एंड करायचा होता. सो आजी बाबा आता झोपलेत. बाबांसोबत थोडीफार गप्पा. बाबाने त्यांच्या जुन्या गोष्टी सांगत होते. यार खरंच सांगतो, आजीबाबासोबत राहणं ना खूप एक चांगला टाईम स्पेंड पण होतो आणि खूप भारी वाटतं की त्यांच्यासोबत पण राहणं. म्हणजे त्यांचा अनुभव एवढा ते लोक शेअर करतात. सो आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. आय डोंट नो कसा बनला. खूप तुटून बनलेला व्लॉग. पण बघूया कसा होतो आहे काय होतं आहे. सो इफ यू लाईक दिस व्लॉग्स ॲज ऑलवेज टेक केअर ऑफ युअर प्राइजेस फॅमिली अँड फ्रेंड्स. कीप ऑन इंडिया. जय हिंद. तुमची आजी जो असेल तर नक्की जाऊन त्यांना भेटा. बाय. चालले वनाला रेशमाचे गोंडे माझ्या रामाच्या बनाला. राम लक्ष्मण दोघे चालले वनाला. रेशमाचे गोंडे माझ्या रामाच्या बनाला. रेशमाचे गोंडे माझ्या रामाच्या बनाला. अरुण्या वनामंदी आहेत कोण. रामाच्या माळ्यामंदी आहेत कोण. राम लक्ष्मण सीतामाय तिघे जण. राम लक्ष्मण सीतामाय तिघे जण.